ही आज आपण पाहणार आहोत नवीन एक रेसिपी, जी तुम्ही कधी खाल्लीही नसेल आणि पाहिलीही नसेल अशा पद्धतीची ही रेसिपी आहे। ती म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत चालू आणि उन्हाळा म्हटलं की सर्वात अगोदर फळांचा राजा आंबा, ह्या आंब्याचे कैरींचा सीजन, आंब्याचा लोणच्याचा सीजन असतो। तर मी ह्याच कैरीचं ठेच्याची रेसिपी आज दाखवत आहे तुम्हाला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या संकल्प सिटी टिफिन सर्व्हिस चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक जरूर करा। आई, आपल्या दारातल्या एवढ्या कैऱ्या पडतायत आणि तू अजून आपल्याला कैरीचा ठेचा पण केला नाही। ही काय बात आहे यार। बनवते बरं पकडे। आपण आता आज बनवणार आहोत कैरीचा ठेचा। तर तो सर्वांच्याच आवडीचा असतो मैत्रिणींनो, पण करण्याची पद्धत आणि करण्याची थोड्याशा काही गोष्टी असतात त्या मी तुम्हाला शेवटपर्यंत नक्की दाखवते। आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। आज आपण कैरीची रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे कैरीचा ठेचा। तुम्ही जरूर कैरीचं लोणचं खाल्लं असेल किंवा कैरी अशी अख्खी खाल्लेली असेल, पण आपण कैरीचा ठेचा ही नवीन वेगळी रेसिपी मी दाखवत आहे। तर आपल्या संकल्प सिटी टिफिन सर्व्हिस चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका। आणि हां, महत्त्वाचं तर सांगायचं झालंच तर माझे सबस्क्रायबर हे खूप थोडे राहिलेले आहेत। थोड्याच दिवसात आपण ते एक टार्गेट कंप्लीट करणार आहोत। तर त्यासाठी मला थोडासा सपोर्ट तुमचा जरुरी आहे, तो तुम्ही सपोर्ट नक्की करा आणि आजची रेसिपी पहा। तर आपण सुरू करतोय कैरीच्या ठेच्याची रेसिपी। तर त्यासाठी मी अगोदर कैऱ्या धुवून घेतल्या, त्याच्यानंतर मी त्या अशा पद्धतीने खिसून घेतल्या। बारीक खिस करून घ्यायचं आहे। आवडेल ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा। आता हे आंब्याचे सीजन, कैऱ्यांचा सीजन आहे सध्या। एक लसूण असा फोडून घेतला झालेली आहे। कैरीने चांगलं साखर धरल्यामुळे ह्या कैरीच्या अशा कोया निघलेल्या आहेत। आता ही जर का कैरी अशी आंबट असेल तर आपण म्हणजे अशी पिळून त्याचा एक हे पण करू शकतो, आंबटपणा पण कमी करू शकतो। त्याचा पूर्ण रस हे अशा पद्धतीने आंबटपणा कमी होईल एकदम। आपल्या कुटुंबात जर जास्त आंबट आवडत नसेल तर हा पण पर्याय आहे कैरीचा आंबटपणा कमी करण्याचा। जर कधी घरी पाहुणे आले तर आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कधी कधी आमची आजी आम्हाला या कैरीच्या रसापासूनही आपलं सरबत करायला शिकवायची, बनवायला शिकवलं। खूप छान कैरीचा सरबत होतो हा असा। सर्वात अगोदर मी ह्याच्यात लसूण टाकून घेतला, त्याच्यानंतर मी जिरे टाकून घेतले, लगेच हळद टाकून घेतली, त्याच्यामध्ये अशा कोथिंबीरच्या काड्या टाकून घेतल्या, आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मी असं मीठ टाकून घेतलं आणि आता आपण हे असं बारीक वाटून घेणार आहोत। ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल, खूप छान रेसिपी आहे ही। ही रेसिपी एकदा कराल तर नक्कीच कधीही विसरणार नाही, तुम्ही नेहमी नेहमी ही रेसिपी नक्कीच करताल। इतकी सुंदर आणि गावरान पद्धतीची रेसिपी आहे ही एकदम। झालेला आहे आपला। आता त्याच्यामध्ये आपण ही जी कैरी बारीक केलेली आहे ती टाकून घेणार आहोत। छान अशी कुटून घ्यायची परत कैरी नंतर, याच्यानंतर अशा पद्धतीने लांब लांब हे संपूर्ण साहित्य असं एकजीव करून घ्यायचं आहे कुटून आपण। खूप छान सुगंध सुटलेला आहे। आणि हा झाला आहे आपला कैरीचा ठेचा तयार। आणि हा आता आपला कैरीचा ठेचा तयार झालेला आहे।
झालेला आहे आपल्या कैरीचा ठेचा तयार. ही रेसिपी नक्की करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. बाय बाय.